रामराम मंडळी मग कशी वाटली तुम्हाला आपली दिवाळी किल्ल्यांची मोहीम? आपल्या मोहिमेचा पहिला पडाव पार झालेला आहे. आता आपण पुन्हा दुसरी मोहीम किल्ल्यांची दुसरा भाग घेऊन येत आहोत. त्यामध्ये आपण बघूयात की बालमावळ्यांनी किती छान छान प्रकारे अजून वेगवेगळे किल्ले त्यांनी सादर केले ते. आणि इथे मला एक पुन्हा एकदा स्पेशल थँक्स द्यायचे आहेत. ते आपला मित्र सिद्धेश घाडगे आणि सतीश मांडलुसकर. सिद्धेश घाडगे यांनी पहिल्या आपल्या भागामध्ये छान असं उत्तम मस्त असं निवेदन दिलेलं आहे आणि सतीश मांडलुसकर यांनी आपल्याला फोटोग्राफीसाठी थोडी मदत केलेली आहे. तर चला जाणून घेऊयात पुढील माहिती या छोट्या आपल्या बाल प्रेक्षकांकडनं. निनादने म्हटल्याप्रमाणे आपली पहिली मोहीम तर यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्यामध्ये आपल्याला शिवरायांच्या स्वराज्यातील विविध किल्ले पाहायला मिळेल. आम्ही जो विचार केला होता की काय बेसिक किल्ले असतील वगैरे, पण तसं नाही. त्याच्यापेक्षा आमच्या विचारांच्या पलीकडे त्यांनी किल्ल्यांची प्रतिकृती साकारलेली आहे. खूप छान वाटलं बघायला. आता आपण याविषयी आपल्या या बालगोपाळांचं देखील मत घेऊया. त्यांना आता कुठले किल्ले बघायला आवडतील? मग तुला कुठला किल्ला बघायला आवडेल? मला तलवंदी आणि बुरुज असलेले किल्ले आवडते. तुला? मला तर खूप सारे किल्ल्यांची माहिती व देणारे बाळ मावळे त्यांची माहिती देणारे असायला पाहिजे. तुला कुठले किल्ले बघायला आवडतील? पाण्यातील किल्ले बघायला भरपूर आवडतील. जसे की सिंधुदुर्ग. तू कुठला बघितलाय आतापर्यंत? सिंधुदुर्ग, जंजिरा बघितला. आणि आजी अजून कुठले किल्ले आहेत तुला माहिती आहे का? एक सुवर्णगड पण आहे, तो पाण्यातला आहे. तो पण बघायला आवडेल आपल्याला. तो पुढच्या ह्याच्यात येतो का बघूया आपण. चालेल. काका तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय याविषयी? आताच आपल्या रामराम मंडळीतर्फे आता टीव्हीला लावून बघितलं मी, तर त्याच्यामध्ये निनाद पाटकर यांनी जे शूट केलेले किल्ले आहेत त्याच्यामध्ये वेताळवाडी, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे विविध प्रकारचे किल्ले बघितले. त्याच्यामध्ये जे मुलांनी बनवलेले किल्ले आहेत, मंडळाचे सभासद त्यांनी जी माहिती दिली ती उत्तमरित्या माहिती दिली. गुणसागरचा मी बघितला, वेताळवाडी किल्ला एकदम भयंकर, म्हणजे एकदम त्यांनी जी माहिती दिली आणि जी मुलं होती तिथे एकदम सुंदररित्या त्यांनी सांगितलेली आहे माहिती. तर मग हे झालं काकांचं मत. म्हणजे बघा या मुलांमध्ये किती उत्सुकता आहे, त्यांना विविध प्रकारचे किल्ले अजून बघायचे आहेत. तर मग बघूया आपल्या दुसऱ्या मोहिमेमध्ये कुठले किल्ले पाहायला मिळतात ते. आता आपण येऊन पोचलो आहोत खारेगाव येथील हिरादेवी मंदिर आणि याच्या इथेच दरवर्षी सुंदर असे किल्ले बनवतात. यावेळी त्यांनी साकारलाय सुवर्णदुर्ग. आपण बघूयात. सुंदर असा दुर्ग. गेल्या वर्षी देखील यांनी सुंदर असा किल्ला बनवलेला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यांनी सुंदर असा दुर्ग साकारलेला आहे. आपण याची थोडं माहिती पुतळी त्यांनी बनवलेला आहे त्या मावळ्यांकडून आपण माहिती घेऊया. तोपर्यंत आपले मित्र सिद्धेश घाडगे हे इथेच राहायचे, तर त्यांना थोडीफार माहिती आहे या किल्ल्याबद्दल आणि या पूर्ण मंडळाबद्दल थोडीफार माहिती घेऊयात. किल्लेकर्स हा ग्रुप गेले जवळजवळ 10 वर्षापासून इथे किल्ले सादर करत आहे. पहिल्यांदा हे किल्ल्यांवर जाऊन त्याची रेखी करून येतात, पूर्ण माहिती घेतात आणि तशीच प्रतिकृती इथे सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. अतिशय छोटे छोटे बारकावे त्यांनी साधून इथे प्रत्येक गोष्टीची मांडणी करतात, जेणेकरून किल्ल्याची एक्झॅक्ट प्रतिकृती सादर व्हावी असा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. पुढील माहिती याच्याबद्दल आपले याचे किल्लेकर्स ग्रुपचे सर्वेसर्वा तुषारजी सांगतील. नमस्कार. सर्वप्रथम जय शिवराय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुषार गौरी, किल्लेकर्स ग्रुपचा एक सदस्य. सालावतप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही लहानापासून तसेच किल्ले सादर करतो, पण जवळजवळ 2018 पासून आम्ही थोडासा लेवल अपग्रेड करून प्रोफेशनलरित्या बनवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून सातत्याने एक नवीन गड जो अपरिचित असतो इतर लोकांना तो बनवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करत असतो, जेणेकरून येणाऱ्या पिढीला महाराज कळावे, महाराजांचा आपला इतिहास कळावा. आणि यावर्षी आम्ही सुवर्णदुर्ग हा किल्ला साकारलेला आहे. त्याच्यात तुम्ही सुवर्णदुर्गाचा असा इतिहास आहे की महाराजांच्या पदरी तुकोजी आंग्रे हे सरखेल वीर कान्होजी आंग्रे यांचे वडील होते. त्यानंतर आरमाराची धुरा राजाराम महाराजांनी
कान्होजी आंग्रेंकडे दिली आणि तेव्हापासून या किल्ल्याला थोडीशी लय आली आणि आंग्र्यांनी हा किल्ला राजधानी म्हणूनही घोषित केलेला. कान्होजी आंग्र्यांचा जन्मही इथे झालेला आणि त्यांचं लहानपणही इथेच गेलं. हा किल्ला बनवायला तुम्हाला साधारण तरी किती दिवस लागले? साधारणतः आम्हाला 5 दिवस लागले हा किल्ला बनवायला. अच्छा. आणि जवळजवळ आम्ही 8 ते 10 फॅमिली मेंबर आणि क्लोज फ्रेंड हे हा किल्ला साकारण्यात मदत करत असतो. किल्ल्याची प्रॉपर डिटेलिंग यांनी दाखवलेली आहे, आपण आपल्याला बघू शकतो. आणि पुन्हा एकदा अवकाळीमुळे थोडी सर्वांचीच धांदल उडालेली, कारण त्यावर आपण बघू शकतो तर पूर्ण किल्ला ओपनच आहे. पावसासाठी तुम्ही काय म्हणजे प्लॅनिंग केलेली? पाऊस आल्यावर आपली ताडपत्री टाकणं हाच एक आमच्याकडे पर्याय होता. तसेच विशेष सांगायचं झालं तर युनेस्कोनं घोषित केलेला हा किल्ला आहे. 12 जे किल्ले आपले वारसा जतन करण्यासाठी, त्याच्यामध्ये हा एक किल्ला आपला सुवर्णदुर्ग म्हणून नामांकित झालेला आहे. छान छान. आणि हे आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, आपण इथे त्याला व्हिजिट करू शकता. यांचं इंस्टाग्राम पेज आहे. आम्ही गेल्या वर्षी पण येऊन याचं शूट केलेलं, तुम्हाला आम्ही लिंक शेअर करू. गेल्या वर्षी आपला अलिबाग होता. कुलाबा किल्ला. आपण आलात त्याबद्दल खूप खूप आभार आपले. धन्यवाद. आपल्या छोट्याशा प्रयत्नाने आपल्या व्हिडिओ शूटिंगद्वारे अनेक जण व्हिजिट द्यायला येतील आम्हाला ही आशा करतो. आपण जरूर या सगळ्यांनी पाहण्यासाठी, विशेषतः लहान मुलांना घेऊन या, त्यांनाही आपला इतिहास कळू दे. जय शिवराय. जय शिवराय. पुन्हा एकदा भव्य असा किल्ला बनवलेला आहे आपल्या बालमावळ्यांनी, लोहगड. आपण आता येऊन पोचलो आहोत खारेगाव येथे पवारनगरला. तर इथे कोण उपस्थित नसल्यामुळे आपण पुढील माहिती आपले ट्रेकर्स मित्र आपले पुन्हा एकदा सिद्धेश गाडगे यांच्याकडनंच घेऊयात. तर इथे मुलं सगळी दिवाळी असल्यामुळे सगळी बाहेर आहेत, तर इथे आपल्याला या ताई आहेत त्या थोडीशी माहिती सांगतील. हा ताई, आपलं नाव? नमस्कार, मी रुपाली उमेश पवार. आमच्या मुलांनी सर्वांनी मिळून हा किल्ला बनवला आहे. पूर्ण सगळे आमचे टोटल 6 मुलं आणि त्यांचे मित्रमंडळी गेल्या 8 दिवसापासून ते बनवतच होते. पूर्ण सगळं रेडी झालं, बनवलं आणि खूप छान बनवलं त्यांनी. हा लोहगड बनवला आहे त्यांनी, जो लोणावल्याच्या इथे आहे. आणि महाराजांनी हा खजाना ठेवण्यासाठी हा गड बनवला होता. तर आता जे काही मुलं माहिती देणार होते ते नाही आहेत, म्हणून आम्हाला थोडक्यात सांगावं लागतंय. ठीक आहे. सगळेजण मॉलला गेलेत आणि त्यांनी भरपूर मेहनत घेऊन 8 दिवसात किल्ला बनवला. पण आता जरा पावसाने सगळा गोंधळ घातला आहे, त्याच्यामुळे झाकून वगैरे ठेवतात पण दिवे लावायला भेटले नाही कारण की पाऊस असल्यामुळे. बस ठीक आहे, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. अच्छा. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती जी आतमध्ये ठेवली होती ती आता इथे आणलेली आहे. आणि आता शिवाजी महाराजांची मूर्ती येथे आणल्यामुळे आता या गडाला खरे जिवंतपणा आलेला असा दिसून येतोय. लोहगडाचं वैशिष्ट्य म्हणजे लोहगड हा किल्ला महाराजांनी विशेषतः टेहळणी वजा किल्ला म्हणून त्यांनी हा निवडला होता. लोहगडाच्या बरोबरच समोर तुम्हाला अजून एक गड दिसेल. याचं बेस विलेजचं नाव आहे लोहवाडी. जर तुम्हाला इथे जायचं असेल बाय ट्रेन तर तुम्हाला लोणावळा उतरून मग मळवलीला उतरावं लागतं. मळवलीवरनं भाजे लेणी आहे, भाजे लेणीच्या पुढे लोहवाडी लागते आणि लोहवाडीच्या इकडनंच तुम्हाला हा किल्ला चालू होतो. हा पहिले तुम्हाला गणेश दरवाजा मिळतो. गणेश दरवाजा पुढे गेल्यानंतर तुम्हाला हनुमान दरवाजा. ह्या दरवाजाची तुम्ही जर मांडणी जी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघत असाल, जर इथे शत्रूने हल्ला केला तर इथे येताना हा जो वळसा आहे त्याच्यामुळे इथे त्यांना कुठल्या तोफा वगैरे घेऊन जाताना अडचण येऊ शकते. आणि या बुरुजांच्या इथे असे शिसे ओतण्यासाठीचे त्यांनी छोटे छोटे शिरसाळे केले होते, जेणेकरून वरून शिशाचा रस ओतल्यानंतर तो डायरेक्ट शत्रूच्या अंगावर पडेल, जेणेकरून शत्रूला दरवाजाच्या मध्येच त्यांना थोपवू शकतो. या हिशोबाने या किल्ल्याची रचना केलेली होती. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, ती लूट त्यांनी गडावर स्थित लक्ष्मी कोठी इथे तो सगळा खजाना इथे त्यांनी ठेवला होता. आत्ता जेवढे पण किल्ले आहेत त्याच्यामध्ये
बऱ्यापैकी त्या रचना आत्तापर्यंत उपलब्ध आहेत, त्या म्हणजे जास्ती करून लोहगडावरतीच. लोहगडावरती गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला तिकडचे दरवाजे, काही तोफा, तिकडच्या काही वास्तू, तिकडची लक्ष्मी कोठी, तिकडचे अष्टकोनी तलाव विशेषतः आणि एक महादेवाचं मंदिर हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या रचना अजूनही सुस्थितीत आहेत आणि ह्याची जे बुरुजांच्या पायऱ्यांच्या ह्या ज्या रचना केलेल्या आहेत, इथे जसं आता आपण सिमेंट विटा वगैरे वापरतो तेव्हा चुना, शिसे हे मिक्स करून त्या दगडांच्या मध्ये लेपून मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे अजूनही ते अतिशय भक्कम अवस्थेत उभे आहेत. हा इथे आता तुम्ही जो पाहतात हा किल्ल्याचा हा प्रमुख भाग. इकडून पुढे जातो तो शेवटला हा विंचू काटा आहे. या विंचू काटाच्या वरून ती पूर्ण टेहळणी करू शकता. इकडनं कल्याणपर्यंत तो तुमचा तिकडं कल्याणवरनं कल्याण मार्गे तिकडनं जेव्हा वाहतूक व्हायची ती वाहतुकीवर नजर ठेवली जायची. आणि बरोबर याच्या समोरच दुसरा किल्ला आहे लोहगड आणि विरासागड. त्याच्यामुळे हे दोन्ही किल्ले हे टेहळणी वजा किल्ले म्हणून स्थित होते. हे विंचवासारखा शेपटीचा आकार आहे म्हणून विंचूकडा नाव ठेवलं असावं. बरोबर बरोबर. ठीक आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जय शिवराय. जय शिवराय. आपल्या इथे शिवशाही युवा मंडळाचे सर्व सदस्य, सर्व मुलं आलेली ज्यांनी हा किल्ला साकारला आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा किल्ला त्यांनी कसा साकारला, किती दिवस लागले. नमस्कार, मी विदित उमेश पवार. यावर्षी आम्ही लोहगड किल्ला बनवला आहे आणि हा किल्ला 3450 फूट उंचीवर आहे. 3065 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला होता आणि थोड्या वर्षांनी हा किल्ला मुघलांना द्यावा लागला, परंतु शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. तर मंडळी, आता आपण येऊन पुढचं दाहीनगर येते. इथे देखील बालमावळ्यांनी उत्तम असा किल्ला बनवलेला आहे. बघूया. तर आपण येऊन पोचलो आहोत आईनगर सोसायटीमध्ये आणि यांनी साकारलेला आहे पुन्हा एक सुवर्णदुर्ग. बघूया जवळ जाऊन. वा, सुंदर असा सुवर्णदुर्ग साकारलेला आहे बालमावळ्यांनी. आणि थोडीशी माहिती घेऊयात यांच्याकडून. हां, येस. तर मंडळी, हेच आहेत आपले या किल्ल्याचे बालमावळे ज्यांनी हा किल्ला साकारलेला आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रक्त श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टाप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, माझं नाव रेयांश हर्षल शिंदे. तुम्हा सर्वांचं आईनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण दिवाळीचा विचार केला तर डोक्यात काय येतं? फराळ, फटाके, दिवे इत्यादी. पण आमची दिवाळी वेगळी आहे. आमची दिवाळी वेगवेगळे व सुंदर किल्ले बांधून सुरू होते. यावेळी मी आणि माझ्या मित्रांनी किल्ला सुवर्णदुर्ग याची रचना केली आहे. या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती द्यायला नीरव कामत व निर्माण सावंत येत आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव निर्माण सावंत.
आणि माझे नाव नीरव कल्पेश कामत. आज आम्ही दोघे मिळून सुवर्णदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक माहिती सांगणार आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला शिलार राजाने बांधला. त्यानंतर तो आदिलशाहीकडे आला. इसवी सन 1660 मध्ये आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून व त्याची फेरउभारणी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मजबूत केले. मराठा आरमारासाठी हा किल्ला एक महत्वाचा केंद्र बनला. 1671 ते 72 साली या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी 10,000 ओंड मंजूर केले होते. पावसाळ्यामध्ये गलबते नांगरण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार आहे. 1688 मध्ये जेव्हा सिद्दीक कासिमने वेढा घातला होता तेव्हा 20 वर्षीय कान्होजी आंग्रे यांनी किल्लेदाराची पितुरी मोडून किल्ल्याला यशस्वीपणे लढवला आणि येथूनच त्यांच्या पराक्रमाची सुरुवात झाली. कान्होजी आंग्रे यांचा जन्म याच किल्ल्यावर झाल्याचे मानले जाते आणि त्यांनी याच किल्ल्यावर जहाज बांधण्याचा कारखाना देखील सुरू केला होता. इसवी सन 1755 मध्ये नानासाहेब पेशवे आणि इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने मिळून या तुळाजी आंग्रे यांचा पराभव करून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर पण दुर्दैवाने नोव्हेंबर 1818 मध्ये ब्रिटिश सैन्याने याला ताब्यात घेतले. किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुख पद्धतीचा आहे, ज्यामुळे तो सहजासहजी दिसत नाही. सुवर्णदुर्ग किल्ला हा शिवकालीन दुर्ग बांधणीचे उत्तम उदाहरण आहे. या किल्ल्याची तटबंदी बुलंद आहे व या किल्ल्यावर लहान मोठ्या आकाराचे 19 बुरुज आहेत. मित्रांनो, जुलै 11, 2025 तारखेला युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश केला आहे. महाराजांच्या 12 किल्ल्यांपैकी सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ असा दर्जा दिला आहे. युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे सुवर्णदुर्ग किल्ल्याला अनेक फायदे मिळतील. किल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते, ज्याने जगभरातील पर्यटकांचे आकर्षण वाढते. युनेस्को कडून किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळते. या दर्जामुळे स्थानिक पर्यटनास आणि अर्थव्यवस्थेत मदत होईल. हा महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे, ज्याने शिवकालीन शौर्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख जगाला दाखवली. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की युनायटेड किंगडम मध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या नावावरून एक स्मारक फॉली फोर्ट बांधला आहे. लंडनच्या उपनगरात ग्रेनिज येथील शूटर टेकडीवर एक किल्ला आहे, ज्याला सेव्हर दुर्ग असे म्हटले जात असे. महाराष्ट्रातील एक सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून सेव्हर दुर्ग असे नाव त्याला देण्यात आले आहे. ब्रिटिश काळात सुवर्णदुर्ग या किल्ल्याला इंग्रजीमध्ये सेव्हर दुर्ग असे म्हटले जात असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास तर महाराष्ट्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या नावावरून एक ऐतिहासिक स्मारक आहे, ज्याचे नाव सेव्हर दुर्ग कासल आहे. ही झाली या किल्ल्याची ऐतिहासिक. आता या किल्ल्याची भौगोलिक माहिती देण्याकरिता मी सान्वी धमाले हीच इथे आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सान्वी कुमार ढमाले. मी इथे सुवर्णदुर्ग किल्ल्याबाबत भौगोलिक माहिती देण्याकरिता उपस्थित आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हरणे बंदराजवळ आहे. अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या हरणे बंदरापासून या किल्ल्याचे अंतर अंदाजे 1 किलोमीटर आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 2 एकर आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी कनकदुर्ग, फतेगड, गोवा किल्ला यांची दुर्ग चौकडी बांधण्यात आली आहे. या किल्ल्यावर 2 विहिरी, पाणी साठवण्यासाठी तलाव आणि एक पाण्याची टाकी आहे. या किल्ल्यावर गाड्यांचे अवशेष व दारुगोळा साठवण्यासाठी कोठार व पडलेल्या तोफा पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या पश्चिम तटावर एक चोर दरवाजाही पाहायला मिळतो. धन्यवाद. अशा प्रकारे या किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती समाप्त होत आहे. मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी सीडी चढून किल्ला पाहावे. मंडळाला मिळालेले पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह.
या मंडळाला मिळालेले पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह आपण पाहू शकता आणि हीच पूर्ण ती बालमावळ्यांची तुकडी आहे ज्यांनी हा किल्ला साकारलेला आहे. जय शिवराय. जय शिवराय. आणि यांना या सर्व सोसायटीच्या सभासदांनी देखील उत्तमपणे असं सहकार्य केलं आहे, ज्याच्यातूनच हा किल्ला साकार होऊ शकलेला आहे. तर या सर्व सोसायटी सदस्यांचे देखील आभार. किल्ला तर तुम्ही फार उत्तम रीतीने इथं साकारलेला आहे, अशी रचना फार उत्तम दिसते. तो तुम्ही त्याचं हा साकारण्यासाठी तुम्ही मगाशी म्हटला की पूर्ण एक आठवडा लागला, त्याच्यामुळे तुम्ही काय काय साहित्य वापरलं आणि कशी ही रचना केली? आधी जो मेन ढाचा होता तो आम्ही मातीनेच बनवला. मग त्याच्यावरती सिमेंटची स्लरी बोलू शकतात आणि पेंटिंग करायला आणि मातीवरती तो होणार नाही, त्याच्यावरती स्लरी लावून त्याच्यावरती आम्ही पेंट केलं गेलं. आणि पाण्यासाठी तर आम्ही पूर्ण सिमेंटच वापरलं, कारण की तेवढं होल्ड करू नाही शकतो. अच्छा, हे पाण्यामध्ये त्यामुळे सिमेंट वापरलं. तो भुसा मागच्या इथे छान असे मासे पण बरोबर 19 बुरुज तुम्ही. हो बरोबर, छोटे थोडी कडी वापर. सुंदर, अप्रतिम. धन्यवाद पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे. आपण येऊन पोचलो आहोत कळवा येथील मार्केट रोडमधील विनायकी बिल्डिंग येथे. इथे देखील मुलांनी सुंदर असा किल्ला बनवलेला आहे. चला तर. गेल्या वर्षीचा किल्ला पण मस्त होता, एकदम छान होता. तर यावर्षी बघूया काय बनवलं. अच्छा, गेल्या वर्षी तुम्ही आलेलात किल्ला बघायला. चला तर जाऊया. लहान लहान मुलांची मेहनत आहे. चलो. समोरच इथे यांचा किल्ला आहे. वाव, सुंदर, अप्रतिम. थोडा सेटअप चालू आहे यांचा, त्यानंतर आपण माहिती घेऊ आणि शूट करू पुढील. मंडळी, किल्ल्याचा सेटअप झालेला आहे रेडी आणि या बालमावळ्यांकडनं आपण पुढील माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. आपल्या किल्ल्याबद्दल आणि आपली थोडी माहिती द्या. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी आदित्य गायकर आणि हा आमचा तकलेवाडी मित्रमंडळ. आणि इथं आम्ही महाराष्ट्रातील 7 अजिबांपैकी भारतातील सर्वात जास्त अवघड जिंकण्यासाठी मानला जाणारा किल्ला म्हणजे देवगिरी दौलताबाद हा किल्ल्याचे इथं आम्ही मिनीचे इथं बनवलेला आहे. हा किल्ला राजा बिल्लमा 5 यावी 12व्या शतकात बांधला आणि 1168 साली या किल्ल्याचा पूर्ण निर्माण झाला. हा किल्ला आज देखील संपूर्ण जगात त्याच्या युनिक आर्किटेक्ट अँड डिफेन्स सिस्टममुळे ओळखला जातो. हा किल्ला एक अजिंक्य किल्ला असून कोणताही राजा याला त्याच्या युद्धनीती किंवा त्याच्या शस्त्रबलावरती जिंकू शकला नाही. या किल्ल्याची सुरुवात होते अंबरकोटने, जो की अंबर म्हणजे जे पुढे जाऊन इंग्रजांचे जे शासक होते त्यावेळी इथं याच्या बाहेरच्या सीमेचे निर्माण केले, त्यामुळे याला अंबरकोट असे म्हटले जाते. आणि अंबरकोटच्या आत इथंच आपल्याला इथे तोफी दिसतात आणि त्या तोफ्यांच्या पुढे देखील आपण इथं पाहू शकतात की हा बुरुज असल्यामुळे जो मेन दरवाजा आहे तो आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे जे शत्रू आहेत त्या खोट्या वाटेने जातात आणि त्यामुळे ते लगभग 1-1.5 किलोमीटर धावून आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की हा खोटा रस्ता आहे आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा जे सेना असते त्यांना सोपं होते ते थकलेल्या शिपायांवर हल्ला करायला. आणि त्यानंतर देखील आपण इथे पाहू शकतो इथे एक खोटा दरवाजा आहे आणि इथे एक खरा दरवाजा आहे आणि खोटा दरवाजा देखील एक खोट्या मार्गावरती जातो. आणि त्यानंतर आपल्याला आत इथे वीर हत्ती हाऊस जो की पहिला पाणी साचवण्यासाठी वापरलं जायचं, नंतर ते स्विमिंग पूल टाईप असं वापरलं गेलं. पुढे आपल्याला भारत माता मंदिर दिसतो. हा मंदिर पहिला उद्ध्वस्त झाला होता, नंतर ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जेव्हा यांच्या ताब्यात आला तेव्हा त्यावेळी इथं भारत मातेचे एक सुंदर मंदिर स्थापित केले. हा किल्ला त्याच्या 52 स्तंभावरती उभा आहे. पुढे आपल्याला मस्जिद देखील दिसतो, जेल देखील दिसते आणि त्यापुढे आपल्याला संग्रहालय देखील दिसतो. पुढे हनुमानाचं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे आणि आपण बघू शकतात ही चांद मिनार आहे. ही 63 फीट उंच अशी मिनार ही भारतातली दुसरी सगळ्यात मोठी मिनार आहे. ही किल्ला ही मिनार तुल्लम शाह यावी त्यांचे विजय झाल्यावरती ही मिनार बनवली होती. पुढे आपण पाहू शकतो आपल्याला महाकोट आणि मग कालाकोट देखील दिसतं. पुढे आपल्याला चिनी महल आणि त्यानंतर मेंढा तोफ जी की पंचधातूंनी बनलेली आहे. ही तोफ लगातार वार करू शकते. त्यानंतर आपल्याला पुढे खूप महल देखील दिसतात आणि त्यानंतर आपल्याला तो दिसतो पूल दिसतो आणि हा पाहू शकतो आपण हा बाली किल्ल्याला बाहेरशी जोडणारा हा एक मात्र रस्ता आहे
आपण पाहू शकतो किल्ल्याच्या आजूबाजूला चारही दिशेला पाणी आहे आणि या दरीमध्ये मगरमच्छ देखील आहेत आणि जहरीले साप देखील आहेत. त्यामुळे शत्रूला किल्ल्यावरती जाणे फार मुश्किल होते आणि त्यामुळेच हेच एक मुख्य कारण आहे किल्ल्याच्या अजिंक्य असण्याच्या पाठी. आपल्याला तो एकच चांबड्याचा पूल तिथं दिसतो, जो की पूर्वीच्या काळी देखील जेव्हा शत्रू हल्ला करायचे तेव्हा तो पूल खेचला जायचा. त्यामुळे कोणताही शत्रू कधी त्या किल्ल्याच्या आतपर्यंत पोहोचू नाही शकला. न त्यानंतर आपल्याला तिथं आतमध्ये भूलभुलैया देखील दिसते आणि त्या भूलभुलैयाच्या आतमध्ये पूर्ण अंधार आहे, तिथं एकही प्रकाश नाही. आणि भूलभुलैया आपण पाहू शकतो त्या ब्रिजच्या पुढे जसंच लगेच बुलबुले चालू होते, पुढे आतमध्ये लगेच बुलबुले आतमध्ये चालू होते आणि पूर्ण किल्ल्याच्या आतमध्ये ती बुलबुले पसरलेली आहे आणि त्या बुलबुल्यामध्ये पूर्ण अंधार आहे, एक देखील उजेड नाही. आणि जी एकच खिडकी आहे वरच्या बाजूला, त्यातनं देखील सैनिक गरम पाणी तेल असे शत्रूंच्या अंगावरती ओततात आणि पुढे तिथं गुफा उघडतात. त्यानंतर आपण पाहू शकतो इथं आपल्याला भवन दिसतो आणि दुर्गा तोफ, जी की भारतातली दुसरी सगळ्यात मोठी तोफ आहे, हे देखील आपल्याला अनेक मंदिर देखील दिसतात. आणि हा किल्ला जो बिल्लामा 5 यांनी 1168 साली याचं निर्माण केलं. ते यादव सम्राट होते आणि त्यानंतर पुढे जाऊन हा किल्ला अजीउद्दीन शाहजी यावी तह करून मिळवला. हा किल्ला अजीउद्दीन शाहजीने बाहेरच्या किल्ल्यापर्यंत त्यांचा ताबा मिळवला, परंतु ते आतमध्ये जाऊ नाही शकले कारण पूल खेचला गेला होता. त्यावेळी 6 दिवस लगातार 6 दिवस इथं वस्ती ठेवली आणि बाहेरच्या शिपायांना देखील आतल्या शिपायांना देखील बाहेर नाही येऊ दिलं. आणि नंतर त्यावेळी किल्लेदाराला रिश्वत देऊन हा किल्ल्याचा ताबा मिळवला. पुढे जाऊन हा किल्ला पेशव्यांच्याकडे आला आणि पेशव्यांनंतर हा किल्ला इंग्रजांकडे देखील गेला. हा किल्ला आमचा बनवण्याचं कारण म्हणजे पहिल्या 5च्या वर्षी आम्ही विजयदुर्ग बनवला होता, कारण आम्हाला विजयाने सुरुवात करायची त्यानंतर आम्ही हा देवगिरी निर्माण केला, कारण देवगिरी हा एक अजिंक्य किल्ला आणि आम्हाला अजिंक्य राहण्यासाठी कायम अजिंक्य राहण्यासाठी आम्ही हा किल्ला इथं घडवला आहे. जय महाराष्ट्र. छान माहिती दिलेली आहे. जरा सुरुवातीला सांगितलेलं ना इकडे किल्ल्याचं नाव पडलेलं ते एकदा पुन्हा सांग ना. बाहेरचं ना काहीतरी अंबरकोट बद्दल सांगत होते. हे आपण जे बाहेरचं जे बघू शकतो, हे बाहेरचे जे लेवल आहे त्याला अंबर म्हणजे जे इंग्रजांचे जे शासक होते त्यावेळी हे निर्माण केले, त्यामुळे त्याला अंबरकोट असे नाव पडले. आपण पाहू शकतो सुरुवातीला ते गौमुखी दरवाजा देखील आपल्याला इथं दिसतो आणि त्यापुढे तोफी ठेवलेल्या आहेत. तोफीनंतर हा खोटा रस्ता दिसतो आपल्याला, खोटे दरवाजे देखील दिसतात, ज्यामुळे शत्रू त्याला समजत नाही आतमध्ये कुठून घुसायचा. आणि वरतून देखील इथून खोट्या रस्त्यावरतून जाऊन जेव्हा त्यांना समजतं खोटे रस्ते आहेत तेव्हा. आणि तिकडे भूलभुलैया सांगितलेला तो कुठे? तो भूलभुलैया आपण तिथं पाहू शकतो, तो ब्रिजच्या जस्ट पुढे जो आपल्याला गेट दिसतोय तिथून लगेच भूलभुलैयाची सुरुवात होते आणि तो भूलभुलैयाचा रस्ता पाठच्या बाजूला खुलतो. आणि ते भूलभुलैयामध्ये थोडा देखील प्रकाश नसल्यामुळे जेव्हा भूलभुलैया असे एकामेकांना जे 2 रस्ते आहेत ते कनेक्टेड असल्यामुळे कालोखात म्हणजे शत्रूचे जे 2 तुकडे असतील त्यांना समजतच नाही की ते आपल्याच माणसांना ते आपल्याच म्हणजे सैनिकांवरती हल्ला करतात. ओके. हा किल्ला बनवायला आम्हाला 1 हफ्ता तरी लागला. आपण पाहू शकता थोडी माती ओली आहे, कारण खूप वेळेला पाऊस देखील पडला आणि आपण पाहू शकतात पाठीमागेच कपडा देखील आहे, जे की आम्हाला सारखं टाकत राहायला लागायचं आणि सारखी माती ओली झाल्यामुळे आम्हाला सारखं माती आणायला लागायचं. भुसा जेव्हा आम्ही वापर इथं केलेला आहे तो सारखं हाणून सारखं ते वरतून टाकायला लागायचं. आणि जे किल्ला आहे त्यावरती डॅमेज देखील झाला होता पावसामुळे आणि आम्हाला तो टाइमवर रिपेअर करायला लागला आणि आता देखील झाकलेलाच होता किल्ला. आणि सारखं बघू शकतो आपण इथे कपडा तसाच पाठी आहे. सगळ्यांना चॅलेंज झालं यावर्षी दिवाळीत पाऊस पडल्यामुळे. काल देखील आम्ही सगळं पाऊस खूप जोरात पडला, तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, आणि त्यामुळे सगळं जे डोंगर होतात ते देखील डॅमेज झालं आणि वरती जे पुढे तटबंदी आहेत त्यांच्यावरती पण डॅमेज झालं होतं आणि ओलं झालं होतं सगळं. तरी आम्ही ते टाइमवरती लवकरात लवकर ते सुकवायला बघितलं. वा, जसं आपल्या जुन्या मावळ्यांनी महाराजांचे गडकोट राखले तसेच हे आपले बालमावळे देखील त्यांनी आपल्या किल्ल्याचं रक्षण केलं आहे पावसापासून. यांना देखील आपली 4 तोफांची सलामी. धन्यवाद, छान माहिती दिलात. मंडळी, आता आपण येऊन पोहोचलो कळवे ते लाईनगर येथे आणि इथूनच तुम्ही बघू शकता एंट्रन्सला देखील आहे किल्ला, हा देखील आपण कव्हर करणार आहोत. पदमदुर्ग यांनी साकारलेला आहे.
मंडळी आपण येऊन पोहोचलो आहोत आता शिवकला मित्र मंडळ यांचं वर्ष 3रं आहे आणि यांनी साकारला आहे पद्मदुर्ग. तर या सर्व बाळमावळ्यांकडून आपण माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, मी सिद्धेश शिवकला मित्र मंडळ आम्ही सगळेच सादर करत आहोत पद्मदुर्ग किल्ला. पद्मदुर्ग किल्ला त्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांपैकी एक आहे. 1676 मध्ये जंजिरा हा सिद्धींच्या ताब्यामध्ये होता. तिथून पोर्तुगीज आणि अनेक जण आक्रमण करायचा प्रयत्न करायचे, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे. आणि दुसरं एक कारण म्हणजे अरबी समुद्रातील नौदलांच्या कारवायावर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा बांधलेला. त्याच्यानंतर हा किल्ला जंजिरा किल्ल्याच्या वायव्य दिशेला सुमारे 4 किलोमीटर अंतरावर आहे. ह्याची उंची 500 फूट आहे आणि हा किल्ला सुमारे 9 एकर पसरलेला आहे. त्याची रचना 3 संरक्षणात्मक क्षेत्रांनी केलेली आहे. म्हणजे एक ती संरक्षक बाह्य भिंत, एक स्वतंत्र पडकोट, एक बाले किल्ला. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये बंकर सारखे बॅरेक्स आहेत दारुगोळा साठवणूक करण्यासाठी, आणि अजून मग मंदिराचे अवशेष वगैरे सापडलेले. आणि 2012ला आहे ना एक स्वच्छता मोहीम राबवली गेलेली. त्याच्यामध्ये ASI अधिकाऱ्यांना तिथे 250 गंजलेला तोफगोळे सापडले आणि 45 ते 50 गंजलेला ताफा सापडलेला. आणि हा किल्ल्याला पद्मदुर्ग असे नाव का बरं पडले, कारण त्याचा मुख्य द्वार आहे ना त्याच्या पुढे तो बुरुज आहे, त्याच्या वरचा भाग आहे ना तो कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसतो, म्हणून त्याला पद्मदुर्ग नाव पडले. आणि जर तुम्हाला आता त्याला भेट द्यायची असेल ना तर थोडेसे सीमा शुल्क लागतात आणि नौदलाची परवानगी घ्यावी लागते. त्याच्याशिवाय मग तुम्ही त्याला भेट देऊ नाही शकत. मग त्या किल्ल्याला माझं एवढंच विनंती आहे की तुम्ही एकदा जाऊन नक्की भेट द्या. त्या किल्ल्यामागचा तुमचा हेतू तुम्ही जेव्हा जाणता की शिवाजी महाराजांचे विचार किती मोठे होते तुमच्या लगेच लक्षात येईल. त्याच्यामुळे धन्यवाद. आणि हा साकारताना तुम्हाला किती दिवस लागले आणि याच्यामध्ये काय साहित्य वापरले, कशी तुमची मेहनत लागली, आणि पावसामध्ये पण तुम्ही हा चांगला आबाधित ठेवलाय, आता अचानक पाऊस झाला तर कसं काय तुम्ही निभावून घेतलं? तर ते नक्कीच या सगळ्या माझ्या मित्रमंडळींची मेहनत, आणि आम्ही त्याचं सिमेंट आणि खडी वगैरे वापरून त्याचा वापर करून बांधलेला आहे. आणि जो ओरिजिनल किल्ला आहे तो सुद्धा चुनखडी आणि वाळूचा दगड आहे ना त्याच्याने बांधलेला गेलेला होता तो किल्ला. त्याच्यामुळे मग आता एवढंच सांगेल की आपणच हा वारसा नाही जपला तर मग पुढे कोण करणार. आपण छोट्या मुलांना शिकवलं का किल्ला बनवायला, कारण आजकाल आपण बघतो कोणालाच काही म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल फक्त स्टेटसवर ठेवतात आणि तेवढा पुरतं तेवढं असतं. की किल्ल्यांचे खरं आपण त्यांचा वारसा जपतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे आमचं आता हे लावलेलं आहे, तर म्हणजे शिवाजी महाराजांनी ते पराक्रमाची साक्ष देताना आपण त्यांना काय देतो बदल्यामध्ये, तर आपण ते आता किल्ला बनवतो त्याच्या आजूबाजूला कचरा वगैरे पसरवतो ना, ते नाही करायला पाहिजे. म्हणजे खरं त्याच्याबद्दल मग तर मग विचार फारच छान आहेत की हा आपला जो वारसा आहे हा पुढे नेला पाहिजे. हो, आपण हे साकारतोच त्या दिवाळीमध्ये, पण आपण प्रत्यक्षात कुठल्या किल्ल्याला भेट द्यायची काही योजना आखत असतात? हो, आम्ही दरवर्षी म्हणजे जो किल्ला बनवणार आहे त्याला एकदा जाऊन आम्ही भेट देतो, त्याची माहिती जाणून घेतो, रेकी करतो, आणि मग नंतर मग त्याच्यानुसार आम्ही हा किल्ला साकारतो. ओके, धन्यवाद. फार सुंदर अशी माहिती दिली आहे आपल्या या बाळमावळ्यांनी. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.